Hello my dear students, learners and teachers. Namaste please. I am Dr. Sanjay Gaikwad, author, orator and college teacher. मित्र हो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या भागाला हात घालणार आहोत. त्याची माहिती घेणार आहोत आणि तो अत्यंत महत्त्वाचा कॉल्ड ॲज कृतीपत्रिका. इन इंग्लिश ॲक्टिव्हिटी शीट. आणि म्हणून ॲक्टिव्हिटी शीटची नेमकी ब्ल्यूप्रिंट कशी आहे, या ॲक्टिव्हिटी शीटची नेमका फॉर्मॅट कसा आहे, तो अत्यंत महत्त्वाचा भाग आपण पाहणार आहोत. कारण आपला जो फायनल एम आहे तो परीक्षेत सर्वाधिक मार्क्स मिळवणं हा आहे. तुम्ही म्हणाल सर यू आर अ टीचर अँड यू आर फोकसिंग ऑन मार्क्स, इज इट अवर रिअल ऑब्जेक्टिव्ह? तो खरा आपला रिअल ऑब्जेक्टिव्ह आहे का? वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्स आहे तो. कारण यस, हमें ज्ञान भी चाहिए और हमें मार्क्स भी चाहिए, हमें दोनों भी चाहिए. हमें हेल्थ भी चाहिए, हमें वेल्थ भी चाहिए. तो मार्क्स कॅन बी कम्पेअर्ड विथ वेल्थ. आणि म्हणून आम्हाला ते मार्क्स पण हवे आहेत. नुसत्याच आम्हाला आदर्शाच्या गप्पा नकोत, आमच्या मेहनतीवरती आम्हाला ते मार्क्स हवे. आणि ते जर मार्क्स हवे असतील तर आम्हाला ब्ल्यूप्रिंट माहीत पाहिजेत, बृहत आराखडा. आम्हाला त्या ॲक्टिव्हिटी शीटचा फॉर्मॅट एक्झॅक्ट माहीत पाहिजे आणि म्हणून तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मित्रहो, मी तुम्हाला विनंती करतो आहे की 12वी इंग्लिश विषयाचा कोणताही टॉपिक तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, सी द टायटल्स अँड क्लिक द लिंक. तुम्हाला उत्कृष्ट व्हिडिओ तेथे मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. मित्रांनो, हा जो ॲक्टिव्हिटी शीट आहे, ही जी ॲक्टिव्हिटी शीट आहे, ही ॲक्टिव्हिटी शीट 4 सेक्शन्समध्ये डिवाईड केलेली आहेत. प्रोज सेक्शन, पोएट्री सेक्शन, रायटिंग स्किल्स आणि नॉव्हेल. जसं की आपलं टेक्स्टबुक हे डिवाईड केलेलं आहे 4 सेक्शन्समध्ये. लाईक दॅट आवर ॲक्टिव्हिटी शीट इज ऑल्सो डिव्हायडेड इंटू 4 सेक्शन्स अँड 5 क्वेश्चन्स. मग हा 5वा अधिकचा प्रश्न कुठे आला तर तो पहिल्या सेक्शनमध्ये आहे. प्रोज सेक्शनमध्ये 2 क्वेश्चन्स आहे. बाकीच्या ईच सेक्शन हॅज इन्क्लुडेड 1 क्वेश्चन. आणि आणखी दुसरं वैशिष्ट्य काय तर जे रायटिंग स्किल आहेत, रायटिंग स्किल्स ते 16 मार्कांना आहेत, परंतु ऑप्शनसहित तेथे 48 मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजेच बाकीच्या सेक्शन्समध्ये किंवा क्वेश्चन्समध्ये यू विल नॉट गेट एनी ऑप्शन्स, पर्याय मिळणार नाही, परंतु रायटिंग स्किल्समध्ये ते पर्याय आहेत. मित्रांनो, अत्यंत डिटेल्समध्ये आपण ब्ल्यूप्रिंट आणि फॉर्मॅट ॲक्टिव्हिटी शीटचा पाहणार आहोत. म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा, जाणून घ्या आणि अभ्यासाला लागा. आय डॉक्टर गायकवाड विश यू ऑल द बेस्ट. प्लीज सी डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स ॲज पर द सेक्शन्स. मार्कांचं जे डिव्हिजन आहे, डिस्ट्रीब्युशन आहे, सेक्शननुसार कसं आहे ॲक्टिव्हिटी शीटमध्ये. नेम ऑफ द सेक्शन प्रोज, पोएट्री, रायटिंग स्किल्स अँड नॉव्हेल ॲज अ genre. So prose section 34 marks with options. प्रोजला 34 मार्क्स आहेत आणि पर्यायासह सुद्धा 34 मार्क्स आहेत. सेकंड सेक्शन इज ऑफ पोएट्री 14 marks and marks with the options are also 14. The third section from our textbook, that is writing skills, 16 marks and 48 marks with options. So see, here is the major change. Okay. The novel as a genre is the 4th section from our textbook and 16 marks have been given for it and marks with options are also 16. So total activity sheet is of 80 marks and marks with options are 112. Is it clear? Very simple. 34, 14, 16, 16. Okay. Now see distribution of marks as per the questions in the activity sheet. Activity sheet मधील क्वेश्चन्सनुसार डिस्ट्रीब्युशन मार्कांचं कसं आहे. सी ऑब्जेक्टिव्ह टाईप, दॅट इज वस्तुनिष्ठ प्रश्न, 18 मार्क्स आर गिवन फॉर इच. ओके. अँड मार्क्स विथ ऑप्शन्स आर ऑल्सो 18, 22.50%. शॉर्ट आन्सर टाईप, लघुत्तरी प्रश्न 36, द हायेस्ट वन, 36 मार्क्स आर गिवन फॉर इट, 45%. अँड मार्क्स विथ ऑप्शन्स आर ऑल्सो 36. लॉंग आन्सर टाईप, दीर्घोत्तरी प्रश्न 26 marks are given for each and percentage is 32.50
and the option with options, marks with options are 58. So in this way there is the activity sheet of 80 marks, that is 100%, and marks with options are 112. Is it clear? Very good. Now see, distribution of marks as per the objectives in the activity sheet. ऑब्जेक्टिव्ह नुसार या ठिकाणी घेतलेले आहेत. हे ऑब्जेक्टिव्ज आहेत. नेम ऑफ द ऑब्जेक्टिव्ज. नॉलेज अँड अंडरस्टँडिंग. नॉलेज दॅट इज ज्ञान, अंडरस्टँडिंग दॅट इज आकलन. ज्ञान व आकलनासाठी किती मार्क्स आहेत? 33. पर्सेंटेज 41.25. मार्क्स विथ ऑप्शन ऑल्सो 33. ॲप्लिकेशन, उपयोजन. जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपयोग करता येतो का? दॅट इज उपयोजन, दॅट इज ॲप्लिकेशन. आणि त्याच्यासाठी 23 मार्क्स हॅव बीन गिवन अँड पर्सेंटेज इज 28.75. मार्क्स विथ ऑप्शन्स आर 23. स्किल्स, जी वेगवेगळी कौशल्य विद्यार्थ्यांना यायला हवी ती आली की नाही हे स्किल्स तपासण्यासाठी 11 मार्क्स त्या ठिकाणी दिलेले आहेत अँड पर्सेंटेज इज 13.25. मार्क्स विथ ऑप्शन्स आर 31. क्रिएटिव्हिटी, वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ज ऑफ अवर टेक्स्ट बुक. नवनिर्मिती, and 13 marks have been given, that is 16.25%, and marks with options are 25. So total activity sheet, जी ॲक्टिव्हिटी शीट आहे, कृतीपत्रिका, ज्याला आपण पारंपरिक प्रश्नपत्रिका असं म्हणतो, that is for 80 marks, that is 100%, and marks with options are 112. Is it clear? Very nice. Activity sheet format, not question paper format. ॲक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट, प्रश्नपत्रिकेचा फॉर्मॅट नाही तर कशाचा फॉर्मॅट? ॲक्टिव्हिटी शीट, कृतीपत्रिका फॉर्मॅट. 80 मार्क्स आर देअर. सब्जेक्ट ऑफकोर्स कंपल्सरी इंग्लिश अँड क्लास 12th. अँड हिअर वी गो. सी सेक्शन 1, दॅट इज प्रोज सेक्शन. रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, आकलनासाठी वाचन. लँग्वेज स्टडी, भाषा अभ्यास, समरी, सारांश अँड माइंड मॅपिंग. And how many marks have been given? 16 marks have been given for this first activity. And please see what is the activity. Question number 1A. Read the extract and complete the activities given below. 12. That is 12 marks. Marks have been given in black color. Scene extract from section number 1 consisting of 275 to 300 words. प्रश्न पहिला जो आहे तो काय आहे? रीड द एक्स्ट्रॅक्ट. एक्स्ट्रॅक्ट दॅट इज उतारा, नॉट पॅसेज, नॉट पॅरेग्राफ. एक्स्ट्रॅक्ट, प्लीज बी रिमेंबर, एक्स्ट्रॅक्ट. अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. कुठून घेतलेला आहे? तर दॅट इज सीन एक्स्ट्रॅक्ट अँड फ्रॉम सेक्शन नंबर 1 दॅट इज प्रोज अँड इट कन्सिस्ट्स 275 to 300 वर्ड्स त्यामध्ये असणार आहेत. ओके. अँड हिअर आर द ॲक्च्युअल क्वेश्चन्स, द टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. Very important. Okay, A1 activity, that is global understanding for 2 marks. So you can see that how many activities are there? 6. How many marks for each activity? 2. 6 activities आहेत आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीला प्रत्येकी 2 मार्क्स इज इक्वल टू 12. 6 गुणिले 2 बरोबर 12. See the A1 activity, that is global understanding. What do you mean by global? Yes, परिच्छेदाची सर्वसाधारण समज. ग्लोबलचा अर्थ वैश्विक आहे, पण त्या परिच्छेदाचं विश्व, त्याची सर्वसाधारण समज विद्यार्थ्याला आली का हे चेक करण्यासाठीचा हा प्रश्न आहे. दॅट इज फॉर 2 मार्क्स. A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. अगेन इट इज फॉर 2 मार्क्स. व्हॉट डू यू मीन बाय कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल? येस, मिश्र वस्तुनिष्ठ प्रश्न. तुमच्या दुसरं लक्षात आलं असेल की फक्त फॅक्च्युअल क्वेश्चन्स नाही आहेत यामध्ये. Something more has been there. Inference or interpretation or analysis. What do you mean by inference, interpretation and analysis? Here it is तर्क, स्पष्टीकरण, विश्लेषणावरती आधारित प्रश्न आहे. A3 चा ॲक्टिव्हिटी आहे A3 ची फॉर 2 मार्क्स. A4 that is personal response. You know it, personal response means वैयक्तिक प्रतिसाद. Again 2 marks are there. Then language study A5, that is भाषा अभ्यास for 2 marks. And the last activity is vocabulary, that is शब्द संग्रह. Again it is for 2 marks. Please remember this structure. This format is very important. Okay. This is question number 1A.
Now see B, that is 1B, language study or non-textual grammar. For how many marks? 4 marks. ग्रामरचा प्रश्न 4 मार्कांना आहे. नॉन टेक्स्च्युअल, टेक्स्टच्या बाहेरचं आहे. B1, डू ॲज डिरेक्टेड और ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. हा B1ची ॲक्टिव्हिटी आहे. 3 प्रश्न त्या ठिकाणी असतील आणि 3 मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत. स्पॉट द एरर, एरर आहे त्यामध्ये, एरर सम मिस्टेक इज देअर, ती चूक शोधायची आहे. दॅट इज फॉर 1 मार्क. सो 1A was for 12 and 1B is for 4 marks. This is complete a question based on grammar. Question number 1B is of grammar. Okay. Now see question number 2A. Read the extract and complete the activities given below. Unseen extract consisting of 275 to 300 words. And here are the types of questions. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की प्रश्न पहिला अ आणि प्रश्न दुसरा अ सारख्याच मार्कांना आहेत आणि त्याचे फॉर्मॅट, त्याचे जे सब ॲक्टिव्हिटीज आहेत, दोज आर कम्प्लिटली सेम. वर्ड्स आर ऑल्सो कम्प्लिटली सेम. सी, याचा मिनिंग तुम्ही क्वेश्चन नंबर 1A मध्ये जो पाहिला तोच आहे. देन व्हॉट इज द डिफरन्स? यस, क्वेश्चन नंबर 1A इज सीन एक्स्ट्रॅक्ट and question number 2A is unseen extract. This is the only difference. फरक काय 1A आणि 2A मधला? तर 1A हा पुस्तकातील प्रोज सेक्शन मधून घेतलेला आहे आणि 2A हा अनसीन एक्स्ट्रॅक्ट आहे. दिस इज व्हॉट द ओनली डिफरन्स. ओके. अँड क्वेश्चन नंबर 2B, that is summary writing. Write the summary of the above extract with a suitable title with the help of the given points or hints. 3 marks. समरीचा प्रश्न आहे, 3 मार्कांना आहे. आणि कोणता एक्स्ट्रॅक्ट? तर अबव एक्स्ट्रॅक्ट. हा अबव म्हणजे कोणता? वरचा कोणता आहे मग हा? तर हा 2A चा जो एक्स्ट्रॅक्ट आहे त्याच्यावरच हा 2B समरीचा क्वेश्चन हा डिपेंड आहे, अवलंबून आहे. ओके. क्वेश्चन नंबर 3C, माइंड मॅपिंग. 3 मार्क्स. डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम और डिझाईन युझिंग युअर आयडियाज, थॉट्स, कन्सेप्ट टू इलिस्ट्रेट डेव्हलप ऑन द गिवन टॉपिक. एक टॉपिक दिलेला आहे आणि त्यावरती तुमचा माइंड मॅपिंग तुम्हाला डेव्हलप करायचं आहे अकॉर्डिंग टू युअर क्रिएटिव्हिटी. सो दिस इज युअर ओन क्रिएटिव्हिटी विच इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर इन दिस क्वेश्चन. नाउ सी सेक्शन 2, पोएट्री अँड ॲप्रिशिएशन. नाउ सी क्वेश्चन नंबर 3A. Read the extract. Again read the extract, not poem. Extract, utara, and complete the activities given below. 10 marks. Scene extract from a poem of about 10 to 15 lines. Scene extract आहे आपल्या सेक्शन नंबर 2 जो पोएट्रीचा आहे पुस्तकातील त्यातील आणि 10 मार्क्स दिलेले आहेत. Now see, please 5 activities are there and 2 marks for each activity. The first activity, global understanding. We know global understanding, सर्वसाधारण समज. Inference, interpretative or analysis. We know inference, तर्क, interpretative, that is स्पष्टीकरण, analysis, पृथक्करण. Personal response, वैयक्तिक प्रतिसाद. Poetic device, काव्यात्मक युक्ती, क्लृप्ती. Okay. And the last activity is creativity. They compose 2 to 4 lines. 2 ते 4 लाईन्स तुम्हाला कंपोज करायचे आहेत, तयार करायचे आहे. 2 मार्क्स. तर अशा पद्धतीने हे 10 मार्क्स या पोएट्रीतील 3A ला आहे. ओके. 3B ॲप्रिशिएशन, रसग्रहण, रसास्वाद आहेत. 4 मार्क्स. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. तो एक्स्ट्रॅक्ट वाचा आणि इन्स्ट्रक्शन्सनुसार लिहा. काय? तर सीन एक्स्ट्रॅक्ट ऑफ 10 to 15 लाईन्स फ्रॉम अनादर पोएम नॉट आस्क्ड इन क्वेश्चन 3A. हा जो क्वेश्चन 3A आहेत याच्यात जो विचारलेला नसेल, म्हणजे हा सोडून हा क्वेश्चन 3Bचा एक्स्ट्रॅक्ट असेल 10 ते 15 लाईन्सचा आणि त्याच्यावरती जशा इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत तसा रसग्रहण करायचं आहे, रसास्वाद करायचं. म्हणजे पूर्ण कविता आपल्याला समजली की नाही हे यातनं समजणार आहे. सो इन दिस वे क्वेश्चन नंबर 3A इज फॉर 10 मार्क्स अँड 3B इज फॉर 4 मार्क्स. ओके. सेक्शन 3 रायटिंग स्किल्स. पुस्तकातही सेक्शन 3 आहे रायटिंग स्किल्स, येथेही सेक्शन 3 तोच आहे. ओके. सी
कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो. जसं की आपण बघितलं की ऑप्शन्स कुठे आहे तर रायटिंग स्किल्समध्ये आहेत, तसे इथे ऑप्शन्स आहेत. 16 मार्क्स आर देअर आणि 4 ॲक्टिव्हिटीज आहेत. परंतु 4 ॲक्टिव्हिटीजमध्ये बघा सी मेनी ऑप्शन्स आर देअर. म्हणजे 48 मार्क्स जे सांगितले ऑप्शन्ससह ते या ठिकाणी आहेत. सो ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस ड्राफ्ट करायचा. व्हर्च्युअल मेसेजेस म्हणजे आभासी संदेश. स्टेटमेंट ऑफ पर्पज उद्देश कथन किंवा ग्रुप डिस्कशन गट चर्चा. दॅट इज फॉर क्वेश्चन 4A फॉर 16 मार्क्स. बी ईमेल लिहा, रिपोर्ट रायटिंग तयार करा किंवा इंटरव्ह्यू घ्या. ईमेल म्हणजे ईमेल, रिपोर्ट रायटिंग म्हणजे अहवाल लेखन, इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत 4 मार्क्स. और स्पीच भाषण, कॉम्पेअरिंग सूत्रसंचालन, एक्सपान्शन ऑफ आयडियाज कल्पना विस्तार अँड रिव्ह्यू और ब्लॉग और अपील 4 मार्क्स. समीक्षा ब्लॉग किंवा विनंती. अशा पद्धतीनं हा सेक्शन नंबर 3 रायटिंगवरचा आहे, इम्पॉर्टंट आहे आणि हे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला स्वतःला लिहिता यायला हवे. डू मोर अँड मोर प्रॅक्टिस ऑफ ऑल these types of activities. In A, B, C and D, paper setter should frame activities on all types in each set as options. Students are required to attempt any one activity from each set. पेपर जो असणार आहे सेटर, ते पेपर सेटर काय करणार तर ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज तयार करणार, ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज. आणि विद्यार्थ्यांना काय करायचं आहे टू राईट एनी वन अमंग फ्रॉम A, B, C and D each. Is it clear? So more and more options are here for the students. Section 4, that is the last section, literary genre, novel. Okay, for 16 marks. Question number 5A, complete the activities given below as per the instructions. खालील ॲक्टिव्हिटीज पूर्ण करा इन्स्ट्रक्शन्स नुसार. 4 मार्क्स. 2 ॲक्टिव्हिटीज. ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल. इंग्लिश नॉवेलच्या हिस्ट्रीवरची ॲक्टिव्हिटी आहे 2 मार्क्स. Activities on history of English novel 2 marks. Both activities are on history of English novels, that is for 4 marks. Activities to be framed on MCQ. What do you mean by MCQ? That is multiple choice questions. बहुपर्यायी प्रश्नावरती ॲक्टिव्हिटी असेल. Or match the columns. Match the columns, that is जोड्या जुळवा. Or chronological order. that is कालक्रमानुसार रचना. और fill in the blanks, that is रिकाम्या जागा भरा. और true false, that is चूक बरोबर. elements of novel or any other novel activity. elements of novel चे घटक or any other novel. this novel means नाविन्यपूर्ण कृती. यावरती ही प्रश्न हे असेल विचारले जाते. ओके. Activities should not be repeated in the sub questions. Activity repeat केली जाणार नाही. Please note, activities in question 5A should be framed on textbook content number 4.1. 4.1 वरती activity 5A म्हणजे this activity 5A 4.1 वरती डिपेंड आहे आणि 4.1 is history of English novel. Be remember, 5वा अ मधील ॲक्टिव्हिटी ही 4.1 जो टॉपिक आहे हिस्ट्री ऑफ इंग्लिश याच्यावरती आधारित असेल. बी आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चंस गिवन बिलो. 50 वर्ड्स 50 शब्दामध्ये आपको जवाब देना है इस एक्टिविटी का. क्वेश्चन टू बी फ्रेम्ड ऑन एलिमेंट्स सच एज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग और लँग्वेज और कॅरेक्टर याच्यावरती प्रश्न बनवले जातील. प्लॉट कथानक आहे, रचना आहे, विषय संकल्पना आहे, सेटिंग आहे, एकूण बॅकग्राऊंड वगैरे, ती प्लेस, लँग्वेज, कॅरेक्टर. नंबर 1 डिस्क्राईब और एक्सप्लेन और कम्पेअर और कॉन्ट्रास्ट और नेम और डिस्कस. बघा दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट डू दीज वर्ड्स मीन? डिस्क्राईब दॅट इज वर्णन करा, एक्सप्लेन दॅट इज स्पष्ट करा, कम्पेअर दॅट इज तुलना करा, कॉन्ट्रास्ट दॅट इज तफावत दाखवा, नेम दॅट इज नाव सांगा, डिस्कस दॅट इज चर्चा करा. सो सी पैकी एक ॲक्टिव्हिटी असेल, 2 मार्क्स त्यासाठी आहेत. नंबर 2 इल्युस्ट्रेट दॅट इज स्पष्ट करा उदाहरणांसहित. ओके. इंटरप्रिट दॅट इज अर्थ लावा, नॅरेट दॅट इज कथन करा, जस्टिफाय दॅट इज समर्थन करा,
फाइंड दॅट इज शोधा, आयडेंटिफाय दॅट इज ओळखा. वन ॲक्टिव्हिटी यू आर गोइंग टू complete, solve, present, and that is also for 2 marks. So in this way 5B is for 4 marks. Okay. Question number 5C. Answer in about 50 words to the questions given below. जसा 5वा बी होता 50 शब्दांमध्ये, तसाच हाही आहे 4 marks. Questions to be framed on elements such as plot, structure, theme, setting, language, character यावरती प्रश्न विचारला जाईल. Number 1. Describe, explain, compare, contrast, name and discuss. 2 marks. पुन्हा illustrate, interpret, narrate, justify, find, identify. 2 marks. Please note, activities in question 5C should be framed on textbook content number 4.3. हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. 5वा C जो आहे म्हणजे हा प्रश्न कशावरती असेल तर 4.3 वरती हा आधारित असेल. इज इट क्लिअर? डी. आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो. अगेन 4 मार्क्स. अगेन 50 वर्ड्स. क्वेश्चन्स टू बी फ्रेम्ड ऑन एलिमेंट्स सच एज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर. ओके. डिस्क्राइब, एक्सप्लेन, कंपेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस. 2 मार्क्स. इलिस्ट्रेट, इंटरप्रेट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड, आयडेंटिफाय. 2 मार्क्स. याचे सर्वांचे अर्थ मी तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत. गो थ्रू दोज मिनिंग्स अगेन अँड अगेन. प्लीज नोट, ॲक्टिव्हिटीज इन 5D शुड बी फ्रेम्ड ऑन टेक्स्टबुक कॉन्टेंट नंबर 4.4. जसा 5C हा 4.3 वर होता, तसा हा 5D इज बेस्ड ऑन 4.4. 5वा D हा 4.4 वरती आधारित आहे. सो स्पेसिफिकेशन इज हियर. मित्र, थैंक यू वेरी मच फॉर वॉचिंग द कंप्लीट वीडियो. मैं बहुत बहुत आपको धन्यवाद देता हूं क्योंकि आपने ये पूरा वीडियो वॉच किया है, लर्न किया है. अगेन मैं आपसे दरख्वास्त करता हूं कि जब भी कोई टॉपिक आप पढ़ रहे हैं तो बस टेकिंग इनटू अकाउंट द ब्लूप्रिंट एंड द क्वेश्चन पेपर फॉर्मेट, द एक्टिविटी शीट फॉर्मेट, वी मस्ट स्टडी दैट स्पेसिफिक टॉपिक. मुझे पूरी उम्मीद है कि जब भी आप कौन सा भी टॉपिक पढ़ेंगे तो इस एक्टिविटी शीट को मद्देनज़र रखते हुए आप पढ़ेंगे तो आपको ज़्यादा से ज़्यादा फ़ायदा इससे होने वाला है, ज़्यादा से ज़्यादा लाभ होने वाला है. अगेन आई डॉक्टर गायकवाड़, थैंक यू वेरी मच फॉर वॉचिंग द कंप्लीट वीडियो. थैंक यू.